या लोकसभेचा मेन मुद्दा असा की माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणताही भ्रष्टाचा आरोप नाही। जे नेते उभे राहिले, एक भ्रष्ट नेता आणि एक बिनकामी नेता, आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडं एक दूरदृष्टी आहे आणि या नाशिक जिल्ह्याचा विकास माणिकराव कोकाटेशिवाय कुणीच करू शकत नाही। आणि मी एक भाजपचा शक्ती केंद्र प्रमुख आहे। आमच्या गावामध्ये भुजबळ साहेबांनी विहिरींसाठी 78 लाख रुपये निधी दिला होता। तो निधी आमच्या गावापर्यंत येईपर्यंत फक्त 30 लाख रुपये शिल्लक राहिले। हा पैसा कुठे गेला? यांनी फक्त विकास नाही केला, यांनी स्वतःचा विकास केला नाही। नेमकी मग हा पैसा गेला कुठं? भुजबळांकडे गेला। भुजबळांकडे गेला? हो। मग ही किती योजना किती झाली होती? 78 लाख। 78 लाखाची योजना होती। हो। आणि प्रत्यक्ष रक्कम किती आली? 30 लाख। 30 लाख। बीजेपी आणि सेने सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर भरपूर अन्याय झालेला आहे। शेतकऱ्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या चारा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणि आमच्या नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी या दोन्ही पक्षांकडे उमेदवार असताना आमचा अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे हे भावी खासदार असतील। परवानगी सरकारने किंवा अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी का दिली? अशा उमेदवारांना बिलकुल उमेदवारी देऊ नये किंवा उभं राहायला सरकारने परमिशन देऊ नये। असे माणसं जोपर्यंत समाजातून हटले जात नाही तोपर्यंत समाजाची कीड ही निघणार नाही। त्याच्याकरता कोकाटेसारखेच जागृत माणूस आणि काम करणारा माणूस या तालुक्याला पाहिजे। आता यांनी सांगितलं का एका क्रिमिनल माणसाला खासदारकीची उमेदवारी दिली जाते, परंतु आपला लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशामध्ये इथं क्रिमिनल आणि बाकीचं काही बघितलं जात नाही। कुठलाही माणसाला तो अधिकार आहे आणि त्या अधिकारात तो म्हणजे उमेदवार म्हणून उभा राहू शकतो। 1947 साली देश स्वतंत्र झाला, पण अजूनपर्यंत काही गावात पाणी नाही, वीज नाही आहे, रस्तेही चांगले नाही आहे आणि काही अन्नही भेटत नाही आहे। त्याच्यामुळे फार वाईट वाटतं ही गोष्ट। जे इलेक्शन आलेलं आहे हे विधानसभा नसून लोकसभा आहे। या लोकसभेमध्ये योग्य उमेदवार माणसाने निवडला पाहिजे। त्याचं कर्तव्य माणसापुढचं कर्तव्य बघितलं पाहिजे आणि कर्तव्य बघून मतदारांनी मतदान केलं पाहिजे। हा पहिला मुद्दा असतो का मतदारा हा काय माहिती का गोंगाटाने मतदान करून त्यावेळेस या देशाला भीक मागण्याची वेळ आली। मतदारांनी हा मतदान केलं पाहिजे का तो उमेदवार किती शिकलेला आहे, त्याने इथून पाठीमागच्या 5 वर्षामध्ये किती कामं केले आणि तो किती योग्यतेचा आहे त्याची योग्यता बघितली पाहिजे। खरी मतदाराने पक्षाकडे न बघता, मी स्पष्टपणे बोलेल, पक्षाकडे न बघता माणसाने लोकशाही आहे, लोकशाहीचा अधिकार बजावला पाहिजे। ही लोकशाहीचा अधिकार जर बजावला तर त्या माणसांना योग्य न्याय मिळेल, त्या तालुक्याला जिल्ह्याला हे मिळेल। विधानसभेची जी इलेक्शन असतं ते वेगळं असतं, लोकसभेचं ते वेगळं असतं। केंद्रात आणि राज्यामध्ये 2 सत्ता असतात। केंद्रामध्ये योग्य कोणाला मतदान निवडून देणं मिळेल, देशाला किती योग्य मिळेल याचा विचार केला पाहिजे। राज्यामध्ये कोणाला मतदान दिल्यावर आपल्या महाराष्ट्राला सुख मिळेल हे विचार केला पाहिजे। कारण का या महाराष्ट्रामध्ये जागा महाराष्ट्राची आहे, कंपन्या बाहेर देशातल्या आहे आणि आता या मुलांना नोकरी मिळत नाही। याला महाराष्ट्रातले कार्यकर्ते सगळे तेवढे जिम्मेदार आहेत, प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते तेवढे जिम्मेदार आहेत। आपल्या सन 2019 करता हॅपी इलेक्शन जर्नी येत आहे आणि आपल्याला या जिल्ह्याकरता आपला भावी आणि मुतब्बर राजकीय अनुभवी आणि असा एक्सपिरियन्स द बेस्ट टीचरवाला असा आपल्याला युवा नेता आणि आपला विशेष व्यक्ती खास शासकीय स्तरावर विविध कार्यनिर्मिती करणारा असा युवा नेता आपण सर्वांनी बहुमताने आणि प्रचंड एकमताने निवडून द्यावे आणि भावी आयुष्यात नाशिक जिल्हा सुजलम सुफलम व्हावे अशी आमच्या तरुण वर्गाची अपेक्षा आहे। आणि साहेब सर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, हे जे पॉलिटिशियन्स येतात आणि ते आपल्याला जो आपण उमेदवार निवडतो, राजकीय सामान्य उमेदवार हा मतदार राजा आहे, त्याच्यातून त्याला ती संधी आहे आणि त्या संधीचं सोने करावे। आता प्रश्न झाला सोनं करावे, पण गेली 70 वर्ष मतदारांनी पैसे घेऊन मतदान केल्यामुळं या सोन्याचं पितळ झालेलं आहे, हे बाकी विसरून चालणार नाही। सिन्नर तालुक्यामध्ये एवढं भाग्य मोठं, इतका मोठा इतिहास आहे नाशिक जिल्ह्यामध्ये घडवायचं आपल्या हातामध्ये। तालुक्याला आमदार भेटलाय, खासदार मिळावं, आमदार खासदार मामदार असे 3 पदे भेटला। इतिहासामध्ये सिन्नर तालुक्यानं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा। आणि सुशल सुशिक्षित विचारवंत विकास पुरुष फक्त माणिकराव कोकाटे डोळ्याला दिसत आहे।
माझी नाशिक लोकसभा मतदारसंघात खरं तर आपण तिन्ही उमेदवार जर डोळ्यासमोर ठेवले तर एक तर नाशिकचा इतिहास मगाच सांगितलं मी की नाशिकचा इतिहास डबल खासदार होत नाही आणि दोन्ही खासदारांनी एक पंचवार्षिकला नाशिक जिल्ह्यात काय काम केलं हे लोकांना माहीत आहे आणि आज कोकाटे साहेबांच्या रूपानं एक नवीन फ्रेश चेहरा, एक आक्रमक नेता ज्याला शासनाच्या हेडमधनं कुठून कसे पैसे आणायचे, कसं काम करायचं जिल्ह्यामध्ये उभं करायचं असा अनुभव असलेला नेता माणिकराव कोकाटे साहेब आहे. त्या पद्धतीने लोकांनी त्यांना निवडून द्यावं अशी मी लोकांना विनंती करेन. असं असलं तरी मात्र एक अपक्ष खासदार निवडून दिल्याने काय फरक पडत नाही. केंद्रात भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता. मग नेमकी माझा प्रश्न असा असेल की तुम्हाला मोदी पाहिजेत की राहुल गांधी? मोदी 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 मोदीच पाहिजे आता. मोदीच पाहिजे. मोदी पाहिजे. मोदीच विकास करू शकतो. राहुल गांधी. मोदी. आम्हाला माणिकराव कोकाटे पाहिजे. नाही, प्रश्न असा आहे, खासदारकीचे विलक्षण आहे. एक खासदार जरी अपक्ष निवडून गेला परंतु केंद्रात मात्र मोदी की राहुल या प्रश्नावर समान जागा झाल्या तर आमचा खासदार हा निर्णायक असेल या भारतामध्ये. आम्हाला वरती मोदी पाहिजेत आणि लोकसभेमध्ये नाशिकमध्ये आम्हाला माणिकराव कोकाटेच पाहिजेत असा आमचा निर्णय. बरोबर आहे, माणिकराव कोकाटेच पाहिजे आणि मोदी पाहिजे. मोदी वरती. आपल्याला मोदी की राहुल? नाशिक जिल्ह्याला माणिकराव कोकाटे आणि केंद्रामध्ये मोदी सरकार. माणिकराव कोकाटे साहेब नाशिकमध्ये आणि वरती मोदी आणि माणिकराव कोकाटे. मोदी आणि माणिकराव कोकाटे. मोदी आणि माणिकराव कोकाटे झाले तर काय साहेब पण पंतप्रधान होऊ शकता. शरद पवार उमेदवारी काढून घेतली. राहुल गांधी पाहिजे. शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी पाहिजे. शेतीच्या मालाला एक प्रश्न क्लिअर हो गया. कोणताही सरकार आला ना, सर्व जेवढे भारत देशामध्ये ना जेवढ्या राज्यांमध्ये जे जुने पक्ष आहे अख्खे चोर आहे आणि खरा शेतकरी आणि दुसरा मोदी आणि सीमेवर लढणारा सैनिक एवढे तीनच लोक चांगले, बाकी एवढे सुद्धा चोर आहे. एकाला सुद्धा निवडून नको द्यायला, फक्त मोदीच पाहिजे. आणि मोदीच्या पक्षामध्ये माणिकरावांनी राहावा, तो खासदार आजच झाला. आता प्रश्न असा आहे की आता प्रश्न सीमेचा निघाला म्हणून सांगतो की आता जी एअर स्ट्राईक झालेली ती एअर स्ट्राईकच्या बाबतीत काय सांगा? हे बघा, इथं माझ्यात बऱ्याच सहकार्यांनी सांगितलंय, त्यांचं मी अभिनंदन करतो. कमीत कमी आपलं डोकं शाबीत ठेवून आज या पद्धतीने त्यांनी गरज आहे खऱ्या अर्थानं देशाला एक कणखर नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान हवा. आपण पाहिलं एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आपल्यावर पाकिस्तानने हल्ला केला, त्यांना 2 वेळी या ठिकाणी चोख उत्तर देण्याचं काम या ठिकाणी केलं. पहिला एखाद्या योजनेतला निधी जर 100 रुपये येणार असतील तर पूर्वी ते 25 पैसे यायचे, 75 पैसे या ठिकाणी भ्रष्टाचार व्हायचा. परंतु आता पारदर्शक ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन टेंडर, शौचालय असेल, घरबांधणीसाठी असेल, परंतु हे डायरेक्ट पैसे त्या खातेदाराच्या अकाउंटमध्ये जातात. इतका पारदर्शक कारभार कुठल्याही मागच्या पंतप्रधानांनी केलेला नाही. आमचे काही मित्र म्हटलेत, आदरणीय शरद पवारांबद्दल मला पण अभिमान आहे, आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे, परंतु राज्यसभेतला माणूस हा पंतप्रधान होत नाही. लोकसभा निवडणूक लढवावी लागते, आमच्या काही मित्रांना ते माहीत नाही. परंतु जो लोकसभेमधून निवडून जातो, लोकसभा हा पंतप्रधान निवडतात, जे खासदार निवडून देतात ते त्या ठिकाणी पंतप्रधान निवडून दिलं जातं. आम्ही कोणी काय म्हणत असेल, आम्ही तर काही म्हणणार नाही. शेवट आमच्याच मित्र पक्षाचे, आमचं हे घरातलं किरकोळ भांडण आहे, उद्या ते आमचं पक्षाचं काम करतील आणि खासदार गोडसेंच्या प्रचारात ते पण सहभागी होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद करतो. आपल्याला मोदीच का पाहिजे? मोदी साहेब पाहिजे म्हणजे मोदी साहेब गोरगरिबाच्या तळागाळापर्यंत जाणारे, जे मधले एजंट लोक, ते एजंट लोकपर्यंत कुठलाही पैसा न पोचता डायरेक्ट खालच्या थरापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पैसा गेला पाहिजे. त्यांच्या योजना मंजूर झाल्या पाहिजे, त्यांना वेळेवर पाणी गेलं पाहिजे, जनावरांना चारा दिला गेला पाहिजे. यासाठी आम्हाला मोदी पाहिजे. म्हणजे मोदी साहेब जे करू शकते ना बा, बाहेर देशात ज्यांचे जास्त संबंध आहे ना, तसे राहुल गांधींचे कधीच राहू शकत नाही, राहणारही नाही. पाहिजे तर मोदीच पाहिजे. आता हे जे शिवसैनिकाचे बोला द्या, शेतकऱ्यांसाठी मुद्दाम ढोंगी राजकारण करत्या
आणि एक खिशात राजीनामे घेऊन निघत्या आणि रात्रीतून एक होत्या. आता कुठे गेले हे शेतकरी? अख्ख्या फाशी लावले, चोर एक झाले. हे आता हे अजिबात चालणार नाही. माणिकराव कोकाटे निवडून जर आला ना तर तो खासदार जरी झाला तर त्याला भाजपमध्येच जावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो हे शिवसेना चोर आहे आणि एवढे सुद्धा चोर आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप खिशामध्ये राजीनामे घालून निघत नाही रे. शेतकऱ्याला नादी लावायचा, शेतकऱ्यांचा वाटोळं केलं. शेतकरी खरा, सैनिक खरा. आणि तुम्हाला सांगतो मोदी सुद्धा खरा आहे. बाकीचे समजा लवाड आहे, यांचा वाटोळं झालं पाहिजे. निवडून आले पाहिजे. असं तरी मात्र गेली 4.5 वर्ष विरोधी पक्षाचं काम हे शिवसेनेनेच केलं आहे, हे बाकी विसरून चालणार नाही. कारण 4.5 वर्षात विरोधी पक्ष नेता होता की विरोधी पक्ष होता का नाही हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला शिवसेनाच रस्त्यावर उतरलेले आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की आमच्या सर्व तरुण मित्रांची जी काही त्यांनी मत मांडलं त्यांचं की मोदी पाहिजे, याचं कारण असं आहे महत्त्वाचं आहे की कोकाटे साहेबांचं जे विजन आहे आणि त्यांचे जे विचार आहे ते मोदी साहेबांच्याच विचाराचे विचार जुळत आहे त्यांचे. म्हणून आम्हाला नाशिकमध्ये कोकाटे साहेब पाहिजे आणि दिल्लीमध्ये मोदी साहेब पाहिजे. प्रश्न असा आहे की आता आपण सांगितलं का केंद्रात मोदी पाहिजेत, परंतु केंद्रात मोदी सरकार येण्यासाठी इथं खासदार सुद्धा मोदींचाच निवडून गेला पाहिजेत. बरं ठीक आहे, खासदार हा मोदींचा निवडला पाहिजे. पण हा माणिकराव कोकाट्याला डाव त्याचा ना, त्याला तिकीट दिलं नाही म्हणून त्यांना अपक्ष उभा राहायचंय आणि तोच निवडून आणायचा आहे. दुसरा निवडून आणता कामा नये. एक सडी तोड उत्तर देणारा नेता म्हणजे माणिकराव. तो इतर नेत्यांसारखा काही लबाड नाही. आमच्यासारखा जर गरीब गेला तर सडी तोड सांगणार, काम होत नाही तर घरी जाय, काम होत असलं तर लगेच करून टाकणार, लगेच होत नसलं तर लगेच नाही म्हणून सांगणार. पण काम मात्र करणार आणि त्याने असं कोणाचा भेदभाव केला नाही. एकदम प्युअर काम करणारा माणूस आहे. मी जर उभं राहिलो तर त्याला लगेच सांगितलं ना तुम्ही आज हुकमी नेता आहे, माझं काम केलंच पाहिजे. आता आपल्या बरोबर शेतकरी यांनी सांगितलं का प्युअर काम करणारा नेता म्हणजे माणिकराव कोकाटे. परंतु असं नाही होऊ शकत का? मग प्युअर काम करणारे नेते हे भुजबळ नाही होऊ शकत का? अहो त्यांना भुजबळ साहेबांना माणिकरावांना खासदार केलं आणि गोडसे साहेबांना माणिकरावांनी खासदार केलं आणि देवीदास पिंगळाला माणिकरावांनी खासदार केलं. मी 60 वर्षाचं वय झालं, कोणाची लांडी लापडी नाही, सातत्यानं काम करीत आलो आणि एका याच्यातला जुना जाणता माणूस नाहीये. त्यांना सुद्धा शहाचा वाटा अख्ख्या खासदाराचा नाशिक जिल्ह्याचा. आज का त्याचं काम करू नये? यांनी बिन म्हणता काम केलं पाहिजे आणि याच्यात या सिन्नर तालुक्यामध्ये त्याच्याशिवाय पर्याय नाही, नाशिक जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. आता आपण सांगितलं की पिंगळे असेल, भुजबळ असेल, यांना खासदार करण्यात कोकाट्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु असं असताना देखील मग भुजबळांनी त्यांच्या विरोधात उभं राहण्याचं काय कारण आहे? अहो एका सरळ चालतं, राजकारण आणि गजकारण आहे. मित्र शत्रूचा मित्र होतो, रात्रीतून फायदा वाटला तर शत्रूचा मित्र होतो आणि मित्र झाला की शत्रू होतो. मग आता कसं तरी कुणीकडून तरी शिजवायचं. मग झेंडा घ्यायला मी उभा नाही आहे ना, मग कुणीतरी आहे बूथ घ्यायचं, पैसे घ्यायचे, बूथ लावायचं, मतदान काही हो. आता आपल्या बरोबर काही स्थानिक शेतकरी होते, यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आणि माणिकरावांच्या बाबतीतली त्यांचं प्रेम हे आपण बघितलं. परंतु आता इथं प्रश्न असा आहे की इथं एक व्यक्ती एका बाजूनं राहिल्याने काय खासदार होऊ शकत नाही. आता आपल्याबरोबर इथं बाकीचे पण काही तरुण आहे, तरुणांकडूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक एज्युकेटेड म्हणून मी सांगू शकतो की एज्युकेटेड व्यक्ती हा येडागाबळाला कधी मतदान देऊ शकत नाही. ज्याच्याकडे खरंच काहीतरी करण्याची कुवत आहे तर हे फक्त कोकाटे साहेबांमध्येच आहे आणि ते आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी खरंच काहीतरी नवीन डेव्हलप करू शकता. आणि आज आपण जिथे उभे आहे तर ते फक्त कोकाटे साहेबांच्याच कार्यामुळं, त्यामुळं माझं वोट फक्त कोकाटे साहेबांना आहे.
नाही, फक्त आता कोकाटे साहेबांनाच निवडून दिलं पाहिजे, कारण की प्रत्येक नेत्यावरती आरोप प्रत्यारोप झालेले. आता एक स्वच्छ आणि निर्मळ असा नेता म्हणजे कोकाटे साहेबांना उमेदवारी ही दिली पाहिजे होती. ती दिल्यानं कारणाने त्यांना अपक्ष उभं राहायला लागतंय आणि आम्ही 100% कोकाटे साहेबांना निवडून देणार म्हणजे देणार. आम्हाला पण कोकाटे साहेबच पाहिजे आणि वरच्या पोस्टला मोदी साहेबच पाहिजे, कारण मी स्वतः 2 वर्षापासून कंपनीत काम करतो. 6 महिने काम करून 2 महिने ब्रेक भेटतो. तर असं काही न होता प्रत्येक खेड्यातील स्थानिक मुलांना कामं भेटले पाहिजे आणि परमनंट कामं भेटले पाहिजे. आम्हाला फक्त हेमंत तुकाराम गोडसे हेच पाहिजे. टाकेत परिसरात आमच्याबरोबर भरपूर त्यांनी कामं केलेले, त्याच्यामुळे आम्ही फक्त खासदाराला मत फक्त हेमंत तुकाराम गोडसे यांनाच मतदार करू शकतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सत्ता कोणाची आहे? सत्ता शिवसेनेची आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा आहे, सिन्नर तालुक्याचा आमदार शिवसेनेचा आहे, भगूरचा आमदार शिवसेनेचा आहे. तर सत्ता बघितली ती परिपूर्ण शिवसेनेची आहे. आणि नाशिक जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी हेमंत आप्पा तुकाराम गोडसे यांचीच गरज आहे. आणि साहेबांनी बोलले मगाशी, केंद्रात जर कोण पाहिजे नसेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे. जर पहिलं रिमोट कंट्रोल पहिलं होतं तर ते वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या हातात होतं. त्याच्यानंतर जे रिमोट कंट्रोल आहे ते नरेंद्र मोदींच्या साहेबांच्या हातात आहे. आणि जर भविष्यामध्ये मुख्यमंत्री जर कोणी पाहिजे नसेल तर नंतर उद्धव साहेब ठाकरे पाहिजे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये हेमंत गोडसेंची गरज आहे. माझं मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि माझं मत नक्कीच विकासाला असेल. माझं मत नक्कीच कोकाटे साहेबांना असेल. आणि नाशिक जिल्ह्याचं जर सिंगापूर होताना बघायचं असेल तर नक्कीच कोकाटे साहेबांना मतदान केलं पाहिजे. आणि कोकाटे साहेबांना माणिकरावांसारखा खमक्या नेता अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेच नाहीये. माणिकरावांनी सेज प्लांट आणला, एवढा मोठा सेज प्लांट आणला, 20 ते 30 हजार युवकांना तिथे रोजगार भेटेल. आणि यांनी काय केलं, 5 वर्षामध्ये सेज प्लांट बंद करून टाकला. MIDC मधल्या 2-3 कंपन्या, TI सायकल आहे, अजून स्नो पेंट आहे, यासारख्या कंपन्या यांनी दुसरीकडे पाठवल्या. आणि सेज प्लांट पण आता एक बॉयलर चालू होता तो पण बंद केला. काय करताय मग तुम्ही? 5 वर्षामध्ये माणिकरावांसारखा नेता होणे नाही आणि यावेळेस अपक्ष म्हणून माणिकरावच निवडून येणार. आता आपण बघितलं की आपली चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. एकंदरीत सर्व तरुण असेल, मध्यम असेल किंवा वृद्ध असेल यांच्याकडून आपण प्रत्येकाचं मत जाणून घेतलंय. परंतु आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकी आता जे उमेदवार आहे, शिवसेनेचे असेल, राष्ट्रवादीचे असेल किंवा अपक्ष असेल किंवा इतर पक्षाचे असेल, यांचं व्हिजन जाणून घेणार आहेत की नेमकी पुढील पंचवार्षिकमध्ये निवडून आल्यानंतर काय विकास कामं करणार आहे किंवा त्यांचा अजेंडा काय असणार आहे, या विषयावर आपण आता अंतिम टप्प्यात येतोय. कोकाटे साहेबांच्या माध्यमातून ह्या नाशिक जिल्ह्यात कोकाटे साहेब खासदार होणारच, यात काही शंका नाही. जर ते खासदार झाले तर सर्वात महत्त्वाचा तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल. म्हणजे ह्या सिन्नर तालुक्यात गेल्या 2011 मध्ये इंडिया बुल सारखा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट चालू होता. कालांतराने एक 2-4 वर्षापासून तो प्रोजेक्ट बंद झालेला आहे. खरं तर त्या प्रोजेक्टमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी कमीत कमी 25 ते 30 हजार तरुणांना नोकरी मिळणार आहे. आणि त्यामधला जो अर्धा भाग आहे इंडिया बुलचा, त्या अर्ध्या भागामध्ये जवळपास कमीत कमी 50 ते 60 मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी येऊ घालणार आहे. आणि जर उद्योग क्षेत्रामध्ये जर इथं वाढ झाली तर नक्कीच सिन्नर तालुक्यातील किंवा नाशिक जिल्ह्यातील तरुणांचा मोठा प्रश्न मार्गी लागेल. आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न एक आहे. आणि उद्योजकांनी जे सांगितलं माझ्या मित्रांनी, खरी परिस्थिती आहे की ह्या सिन्नर तालुक्यात असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जो काही लोकप्रतिनिधींकडनं सपोर्ट पाहिजे. उदाहरणार्थ लोकांचा, उद्योजकांचं कसं आहे की गुजरातला उद्योग का जाता मोदींकडं, तर तिथं गुजरातमध्ये त्या उद्योगाला सपोर्ट करणारे मोदी. परंतु आपल्याकडं महाराष्ट्रात अशी परिस्थिती होत नाही. उद्या माझ्यासारख्याला जर 500 कोटी रुपये जर लावायचे ठरले एका ठिकाणी कंपनीला, तर कोणाच्या भरोसा लावायचे, अशी उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली. आणि तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपल्याला कोकाटे साहेबांना या ठिकाणी खासदार झालं. या नाशिक जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आता जे अपक्ष उमेदवार आहे कोकाटे साहेब यांचं विजन यांनी सांगितलेलं आहे. आता शिवसेनेचं काय विजन असणार आहे हे आपण लोखंडे साहेबांकडूनच जाणून घेऊ. आमचं विजन या ठिकाणी मूलतः या तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत प्राधान्यानं आम्ही त्याला देणार आहोत. दुसरी गोष्ट, इंडिया बुल्समध्ये ज्या इंडिया बुल्स कंपनीनं या ठिकाणी जागा घेतल्या, ते एका ठराविक भांडवलदाराने एकत्र ग्रुप येऊन ते जागा घेतल्या. त्याच्यामध्ये त्या जागा त्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या कमी पैशात त्या जागा घेतल्या गेल्या. 1,45,000 रुपये एकरनं आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी जागा दिल्या.
उद्योजक यावेत म्हणून शेतकऱ्यांनी जागा दिल्या, परंतु त्या ठिकाणी कोणतेही उद्योग आले नाही. धनदांडगे जे होते इंडिया बुलचे जे मालक, त्यांनी जागा घेतल्या, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटने नुकतीच या ठिकाणी अधिसूचना काढली. ज्या जागा घेतलेल्या आहे त्यांनी ठराविक वेळेत ठराविक याच्या डेव्हलप न करता उद्योग न आणल्यामुळं त्या केंद्र शासन या ताब्यात घेणार आहे आणि त्या ताब्यात घेऊन MIDCच्या माध्यमातून नवीन कंपन्या येण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेऊ. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पायाभूत सुविधा आहे, त्या ठिकाणी रेल्वेची गरज आहे. रेल्वेच्या बाबतीत सुद्धा आम्ही अग्रक्रमानं त्या ठिकाणी प्रायोरिटीनं ते देणार आहोत. परंतु ज्यावेळी इंडस्ट्री होती तिला पायाभूत सुविधा या ठिकाणी मिळाल्या तर त्या ठिकाणी इंडस्ट्री पण जाते आणि त्यामुळं त्या पायाभूत सुविधा नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कर आहेत. लाईटच्या बाबतीत सुद्धा आज उद्योजक परेशान आहेत. मध्ये परत आता या ठिकाणी लाईटच्या बाबतीत एका ठिकाणी जिल्ह्याला एक नाही, दुसऱ्या ठिकाणी जिल्ह्याला वेगळा नाही, या बाबतीत न होता नाशिक जिल्ह्याला संपूर्ण न्याय देण्याची भूमिका, उद्योजकांना न्याय देण्याची भूमिका, तरुणांना न्याय देण्याची भूमिका, या ठिकाणी इंजिनियर असतील त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आम्ही शिवसेनेमार्फत घेऊ, एवढं या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. आता आपल्या बरोबर कोकाटे साहेबांचे कार्यकर्ते त्यांनी त्यांचं आता आपल्या बरोबर कोकाटे साहेबांचे जे कार्यकर्ते त्यांनी त्यांचं विजन सांगितलं, शिवसेनेवाल्यांनी त्यांचं विजन सांगितलं, परंतु प्रश्न असा आहे की मग राष्ट्रवादीचं काय विजन असणार आहे? अहो, या महाराष्ट्राने पाहिलं विजन, जो नाशिकचा तो पूल असेल, नाशिक ते शिर्डी असेल, पुणा असेल, एवढं विजन काय पाहिजे अजून? आणि अजून येणाऱ्या काळात आमचे 5 वर्षात दाखवलं, येणाऱ्या अजून 5 वर्षात तुम्हाला 25 वर्षांना आम्ही पुढे नेऊ. नाही, एवढं आमचं विजन राहणार आहे. तुम्ही पुढे कशाने नेणार? पुढे नाही नेणार आम्ही, गुंडागिरीने नेणार का? काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराने आम्ही हा भारत देश पुढे नेणार आहे आणि विकासाने नेणार आहे. साहेब, आज साहेब यांचं विजन आहे ना, यांचं विजन राष्ट्रवादीचं काहीच नाही. मावळमध्ये पार्थ, बारामती सुप्रिया, हे राज्यसभेवर परत आता तिकडे त्या याच्यामध्ये ते हे घराणेशाही सोडून काहीच करणार नाही. हिने संन्यासच घेतले, हिने संन्यास घेतले, हिने संन्यास घेतला. याला लोकांचा काय दोष आहे? हा राष्ट्रवादीचा दोष आहे की हिने संन्यास घेतला? तो हा राष्ट्रवादीचा दोष आहे का? आपल्यावर घराणेशाहीचा आरोप आहे. घराणेशाहीचा आरोप असं म्हणत असेल ना तर शिवसेनेने त्या संजय राऊतने मुक्का घ्या मराठा मोर्चामध्ये मुक्का घ्या असेल तर यांना जात टाकून दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही यावेळेस निवडणुकीमध्ये. म्हणजे आमच्या आईबांची इब्रू काढली यांनी, या लोकांनी मराठा मोर्चाच्या निमित्ताने, त्याचा आम्ही ह्या वेळेस निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. नेमकी घराणेशाहीचा जो आरोप होतो त्याबद्दल आपल्याला काय पळवलेले घराणेशाहीचे लोक? बीजेपीनं काय केलं? विखे कोणी नेले? निंबाळकर कोण नेले? आता हातुले कोण नेले? ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने यांना पोहोचलं, हे पळापळीचं काम करते. असं असलं यांच्याकडे विजन हा प्रकार नाही, फक्त असं असलं तरी मात्र घराणेशाहीचा आरोप हा आपल्यावरच होता. कसं काय करायचं? मग यांच्यावर नाही होत का? ऐका, मी तुम्हाला सांगतो, यांनी ना जे मोठे राष्ट्रवादीमध्ये लोक मोठे होत होते त्या लोकांना न्याय द्यायची भूमिका केली नाही. ज्यावेळी भुजबळ साहेब हे जेलमध्ये होते, जी जाहीरपणे सांगतो, त्यांना कोणी या ठिकाणी मागं राहिलं नाही. त्यांच्या ऐका मला बोलू द्या. आणि मला सांगा, यांचे नेते तिथं बारामतीला जाऊन नरेंद्र मोदी बरोबर जेवतात, फडणवीस बरोबर नाश्ता करतात, काजू करी गृहमंत्र्याबरोबर खातात. हे फोन केला असता भुजबळ साहेब सुटले नसते का साहेब? मला सांगा. आणि आमचा आदर म्हणणे, भुजबळ साहेबांनी आपल्या स्वगृही यावं, शिवसेनेत यावं, माझं जाहीर त्यांना या ठिकाणी खुलं आव्हान आहे. आणि या ठिकाणी त्यांनी घराणेशाहीचा हे म्हणतात, या नाशिक जिल्ह्यामध्ये 366 मर्डर झाले, हे कोणत्या राज्यात झाले? नाही ना, मग 366 जे मर्डर झाले कोणामुळे झाले? कशामुळे झाले? कोणी केले? नाही मग यांची सत्ता जर हे म्हणते आमचं सगळे, मग हिनेच केले. नाही, मग हे गेले 5 वर्षात झाले का? मग आताच झाले, गेल्या वर्षापासून आतापर्यंत झाले. ऐका, यांनी आमच्या मित्रांनी सांगितलं का एवढे मर्डर झाले, मग त्यावेळी पोलीस खातं कुठे गेलो होतं, एसटी कुठे गेलो होतं, कमिशनर कुठे गेले होते? ऐका ना, आणि ऐका ना, ऐका, शिवसैनिक जरूर आहे, गुंड जरूर आहे, परंतु कोणावर अन्याय होता असेल तर आम्ही आजार आहोत, उद्या आहोत, परंतु जिथे अन्याय होत असेल तिथं आमच्या कोणी आई बहिणीची इज्जत करत असेल
तिथं आम्ही रस्त्यावर राहणार. तिथं तयार आहे, आज तयार आहे, उद्या तयार आहे, परवा तयार आहे. आणि साहेबांचे सैनिक आहोत आम्ही, कोणाच्या जमिनी लुटणारे नाहीत, त्याकरता हत्या करणारे नाहीत. ही पुण्यात पहा, हे संपूर्ण लोकांना माहिती आहे. पुण्यामध्ये ज्या मावळमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर गोळीबार झाला, कुठे गेले होते यांचे जाणते राजे, कुठे गेले? थांबा थांबा, ही लोकसभेची निवडणूक आहे. आपल्याला कुठल्याही राजकीय मोठ्या नेत्यावर बोलायचा अधिकार नाही, आपली पात्रता नाही. त्यामुळे आपण फक्त आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास, नाशिक जिल्ह्याच्या तरुणांचा विषय, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विषय, तरुणांना बेरोजगार लोकांना नोकरी कशी मिळेल याच्यावर पाण्याचा प्रश्न असेल, ह्या मूलभूत गरजांवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली पात्रता नाही कोणावर बोलायची. त्यामुळे मला विनंती आहे सर्व मित्रांना की आपण फक्त नाशिक जिल्ह्याच्या विकासावर बोला बस. प्रश्न असा आहे की नुसती चर्चा होऊन प्रश्न सुटत नाही. चर्चातून प्रश्न सोडवण्यासाठी तिथं खासदार, आपला खासदार, नाशिक जिल्ह्याचा खासदार केंद्रात जाणं गरजेचं आहे आणि केंद्रात गेल्यानंतरच आपले प्रश्न सुटणार आहे. मग नेमकी इथं जे आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे जे नेते त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपलं विजन काय असणार आहे. हो साहेब, विजन आहे ना, जो आता आमचा हे निघेल ना याच्यात जो विजन आहे अजून आमच्या नेत्यांनी आणि यांनी काय आणि यांनी सांगितलं विजन म्हणजे यांनी सांगितलं काय या नदीतून या नदीत पाणी येणार, यांच्यामुळे येणार आहे का ते? यांचा जाहीरनामा येईल, सगळे येईल, त्या जाहीरनाम्यात आम्ही सांगणारच आहे आमचं विजन काय आहे ते. आता प्रश्न असा आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचं विजन सांगितलेलं आहे, परंतु आता प्रश्न आपली चर्चा अंतिम टप्प्यात येत आहे. नेमकी अंतिम टप्प्यात आपल्याला जनसामान्यांचा कौल कोणाला, हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे, तेच आपल्याला जाणून घ्यायचंय. कौल फक्त आपला जनसामान्य लोकांचाच कौल फक्त माणिकराव कोकाटे, दुसरं कोणीही नाही. कारण कसं आहे, त्या माणसावर कर्तबगारी आहे, हिंमत आहे, ताकद आहे, खबरदारी आहे. जे काम करायचे नाही ते करायचे, जे करायचे ते करायचंच. नेमकी माणिकराव कोकाटेच का? कारण कारण येतो तुमच्या कोकाटेच का याचं कारण असं आहे, ते गोर गरिबांपर्यंत कुठलेही प्रश्न असलं तरी ते सोडवतात. कुठलंही काही झालं तरी मौत असो, काही असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमात जातीनं ते आधार राजा, जातपात मानत नाही. कोणीही म्हणत असेल इथं तालुक्यामध्ये की तो माणूस जातपात करतो किंवा जातीनं कुठं लढा देतो, असा कुठलंही काही नाही. तो माणूस जातपात मानत नाही. माणिकराव कोकाटे साहेब हेच का पाहिजे माहिती का? सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत गेला ना, साहेब माझं असं इडे असं काम आलेले तर लगेच म्हणते तो नंबर आण, मी लगेच फोन लावतो. तसे बाकीचे नेते काय म्हणते, पाहतो करतो, नंतर भेट, बंद खोलीत भेट, इकडे भेट, हे नाहीये. तिला डायरेक्ट न्याय, अन्याय नाही, तिला डायरेक्ट न्याय भेटतो. हा, एखाद्या नेत्याला भेटायचं म्हणलं ना तर त्या माणसाचं फक्त नुसतं नाव जर सांगितलं तर त्या माणसाचं नाव ऐकून मंत्रालयामध्ये लगेच पाठवत्या का जातून जर मला पत्र हे सुद्धा विचारलं नव्हतं, पत्र सुद्धा विचारलं नव्हतं का तुझं पत्र आहे का म्हणून. मला राजेश टोपेला भेटायचं होतं, त्या आमदारांचं नुसतं नाव सांगितलं तर मला तिथे जायला भेटलं होतं. आता एवढं म्हणजे नेत्याचं काम आहे. अजून आपलं दोन मिनिटं. आता प्रश्न असा आहे, माणिकराव कोकाटेच का? आता प्रश्न असा आहे, हेमंत गोडसेच का? हेमंत गोडसेच का म्हणजे आता मागचा खासदार आहेत 5 वर्ष. आता या सगळ्या मंडळींनी ऐका ना, नाही ऐका, तुम्ही बोलत होता मी बोललो का? ऐका तुम्ही बोलत होते, ऐका तुम्ही बोलत होते मी बोललो का? नाही. मग जरा ही पाळा कुठंतरी ती आचारसंहिता आणि ऐका, हे खासदारच का जे काय मागच्या पंचवार्षिक मध्ये जे मूलभूत प्रकल्प आहे ते प्रकल्प तडीस नेण्यासाठी या ठिकाणी गरज आहे आणि ते स्वतः पण या ठिकाणी हुशार आहेत. आणि मला वाटतं हे कोणी काय म्हणत असेल, युतीचे या ठिकाणी ते आमचे उमेदवार आहे, राष्ट्रीय रासप आणि RPI या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी जागा सुटली नाही. अगोदर युती होईल, युती न होईल असं वाटत होतं, त्यामुळे आमच्या मित्रांना वाटत होतं की आपण ते उमेदवार हो, परंतु ते झाले नाही. परंतु त्यांनी मित्रत्वाचा धर्म या ठिकाणी पाळला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही सांगतो आमचे खासदार हे निवडून येणार आहे. नाशिक महापालिका आमच्या ताब्यात आहे. 3 BJPचे या ठिकाणी नाशिकचे आमदार आहेत आणि देवळाली की आमचे घोलप आमदार आहे आणि सिन्नरचे राजाभाऊ हाजे आमदार आहेत. तसेच 4 नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद सदस्य या सगळ्याचं भांडवल आमच्याकडे आहे. आमच्याकडे रसद
भरपूर आहे. युद्धाला आम्ही कधीही तयार आहोत आणि त्या सगळी पद्धतीचे सगळ्याची ना निवडणूक आहे, तो काही गोट्यांचा खेळ आहे का? निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही लढणारच आणि त्या पद्धतीने करणारच. कोणी काय म्हणत असेल आम्ही त्यापर्यंत काही बोलणार नाही. आमचा वाद फक्त इकडं आहे यांच्याशी, बाकीच्यांची वाद नाही आणि वाईबाची पण वाद नाही. निवडणूक संपली की आम्ही एकत्रच आहोत, ते बाबांनी सांगितल्याप्रमाणे. आता प्रश्न असा आहे, माणिकराव कोकाटेच का? बघा, माणिकराव कोकाटे यांनी गेल्या 15 वर्ष या सिन्नर तालुक्यात आमदारकी भूषवलेली आहे आणि त्या 15 वर्षाच्या आमदारकीच्या काळात या सिन्नर तालुक्यात असं भरघोस काम त्यांनी केले, नाविन्यपूर्ण काम, काहीतरी रेग्युलर काम तर केलेले जे पण नाविन्यपूर्ण काम केले. आणि या नाशिक जिल्ह्यात शेवटी कुठल्याही आमदार असेल, कुठलाही खासदार असेल तर फंड्स आणणं ही सगळ्यात जिगरीची गोष्ट असते आणि ती धमक ह्या तिन्ही खासदारांमध्ये माणिकराव कोकाटेंची नक्कीच सर्वात उत्कृष्ट राहिली आणि चांगली धमक आहे की केंद्रातनं पैसे कसे आणून या नाशिक जिल्ह्यामध्ये विकास कसा करता येईल हे तुम्हाला कुणीही तुम्ही सर्वसामान्य लोकांना जरी विचारलं तरी लोक सांगतील की ती पसंती त्यांना मिळेल. ती पसंती. मग प्रश्न असा येतो का आपल्याबरोबर इथं काही तरुण आहे, तरुणांच्या नेमकी काय समस्या आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नेमकी तुम्हाला काय वाटतंय? साहेब, आपण सिन्नरमध्ये जर फिरला असाल तर सिन्नरमध्ये काय काम झाले तुम्हाला दिसते सर्व. सिन्नरमध्ये झालेला विकास बघा आणि नाशिक जिल्ह्यात खासदारांनी केलेला विकास बघा. या दोघांची तुलना करून लोकांनी मतदान करावं हीच आमची इच्छा आहे. माणिकराव कोकाटेंनी टाकेत या गटामध्ये काहीच कामं केले नाही. राजाभाऊ वाजेंनी काही निधी चांगल्या प्रकारे घडून आणले, प्रकल्प चांगल्या प्रकारे काम चालू आहे त्यांच्यावाले. हवा आता फक्त राजाभाऊ चित्र राहणार टाकेत गटात, एवढंच म्हणायचं बस. या ठिकाणी म्हणत्या काय, या ठिकाणी म्हणता आक्रमक नेता पाहिजे, पण या ठिकाणी आक्रमक न होता या ठिकाणी उद्धव साहेब असेल किंवा हेमंत गोडसे असेल यांनी सुद्धा नाशिक जिल्ह्यासाठी अनेक अशा योजना आणलेल्या आहे. रेल्वेचा प्रकल्प असेल किंवा तरुणांसाठी जर म्हणलं तर या ठिकाणी आदित्य साहेबांसारखे आज या युवा नेते या ठिकाणी उद्धव साहेबांनंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्ण झुंजावात निर्माण करून तरुणांसाठी या ठिकाणी काम उपलब्ध करताय. शिक्षणाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, असे अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी नंतर उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यानंतर या ठिकाणी हे करणार आहेत. त्यासाठी उद्धव साहेब किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये गोडसे साहेबांची गरज आहे. आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न, देशाला पंतप्रधान कोण हवा? माणिकराव कोकाटे का? अरे का म्हणजे याचं उत्तर तुम्हाला कम मेलो तरी सापडणार नाही. याचं कारण असं आहे की तो एक माणिकराव म्हणजे जादू, माणिकराव म्हणजे हिरा, माणिकराव म्हणजे कंकणाचा मोती पवळाचा हिरा. अरे ह्या तालुक्यामध्ये हिरा जन्माला आला, ह्या तालुक्याला ओळख नाहीये, कामाची ओळख नाहीये, कुठल्याच गोष्टीची ओळख नाही. फक्त त्याचा राग काय, तो सडी तोड बोलतो, त्याच्या पोटात मळ नाही. पण काम जर केलं, फोन जर केला अधिकाऱ्याला तर हे म्हणतात थांबा थांबा, ते म्हणतो अजिबात नाही, तुम्ही जा, माझं नाव सांगा, पाहू काय करतो तो अधिकारी. इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणून माणिकरावचं देण्याचं म्हणजे त्यांना काय या सिन्नर तालुक्यामध्ये लय पाऊस पडला असं काही नाहीये, पण कामाचा पाऊस आहे. गोरगरिबांची अश्रू पुसवायची ताकद आहे. शेतकऱ्यापर्यंत प्रश्न जर असला तर फोन करणार, कोणतीही गोष्ट जर असेल तर फोन करणार. आणि माझ्यासारखा जर सामान्य माणूस जर गेला ना, माणिकराव गण झाला होता, ते आपलं काम अडलंय, हे व्हायलाच पाहिजे, अरे तू मला कधी फोन केला? पण शंकरराव बाळाजी वाजे, त्याच्यानंतर रुक्मिणीबाई वाजे, गडक नाना कोर्ट पेटवलं, ते समजा आम्हाला आठवण्यातल्या गोष्टी आहे, आम्ही त्या पाहिल्या. आणि दुसरी गोष्ट अशी, तसा गडक नानाच्या पाठीमाग हाच एवढा माणिकराव हिरा जन्माला आला. बाकी कामाचा हिरा नाशिक जिल्ह्यामध्ये तोच खासदार पाहिजे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोदी एक, पण 2 नंबरची जादू माणिकराव. आणि मोदीकडे किती जादू आहे तेवढी डबल जादू माणिकरावकडे. आता 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 प्रश्न असा आहे, आता प्रश्न असा आहे का सगळ्या चर्चेचं आता आपण सारांश काढलेला आहे. एकंदरीत ज्या त्या उमेदवाराची प्रत्येक कार्यकर्त्यांनी भूमिका मांडलेली आहे, सर्वसामान्य जनतेने आपले प्रश्न सांगितलेले आहे, त्याचं उत्तर आपण घेण्याचा गेली तासभर चर्चा करतोय. तासभरातून अनेक प्रश्न निघाले, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाले, प्रत्येकाने आपलं आपलं विजन मांडलं, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या नेत्याची किंवा आपल्या उमेदवाराची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. इथं आपल्याबरोबर शिवसेनेचे लोखंडे साहेब आहे,
इकडं कोकाटे साहेबांचे कार्यकर्ते, बाकीचे इकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्या बरोबर होते. त्यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या भूमिका मांडल्या. चर्चेत अनेक प्रश्न झाले. अनेक प्रश्नांवर प्रत्येकाने आपली आपली मतं मांडली. काही आपल्याबरोबर सेनेचे नेते होते, काही भाजपचे होते, काही राष्ट्रवादीचे होते, तर काही स्थानिक नेते होते का जे अपक्ष उमेदवार कोकाटे साहेब आहे त्यांचे काही कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या आपल्या पक्षाची किंवा आपल्या आपल्या उमेदवाराची भूमिका मांडलेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथं सिन्नर तालुक्यात एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला बघायला मिळाला की इथं आपण केंद्रात पंतप्रधान कोण पाहिजेत याविषयी चर्चा केली असता इथं 80 ते 90% लोकांनी मोदींना पसंती दिलेली आहे. भले अपक्ष उमेदवार इथं उभे असले तरी मात्र पसंती इथं मोदींनाच आहे.